नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य निवडणूक आयोगाने काल पुणे, मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काल पुण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी सर्व 165 जागांवर एकटी लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत असून दौंड तालुका समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. संघटनांतर्फे दौंड तहसील कार्यालयात या हल्ल्याबाबत निवेदन देण्यात आलं. पुणे पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला सोमवारी भेट दिली. यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीज गाथा या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केल्याने सर्व राजकीय कार्यक्रमांमध्ये बदल झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढील दौरा रद्द करून पुण्यातच थांबत विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना मोठी संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे म्हाडा मंडळाच्या 4186 घरांसाठीची सोडत पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या घरांसाठी 16 किंवा 17 डिसेंबरला सोडत काढली जाईल असं पुणे मंडळानं सांगितलं होतं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही सोडत रद्द करण्यात आली असून त्यामुळे घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. पुण्यात आधीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या भेडसावत असतानाच काल स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्यामुळे शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने जवळपास 4 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. जळगावातील डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज तसेच इतर महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका मुलीची तब्बल 1,26,00,000ची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पुण्यातील बाणेर ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.